नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपण म्हणतो नावात काय आहे, पण खरंच नावात काही आहे का की नाहीये, आहे की नाही, हे खूप सारे प्रश्न आपल्याला पडतात. आज असंच युनिक आणि काहीतरी आगळं वेगळं नाव एका व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाला दिलेलं आहे. तर ते काय नाव आहे आणि ती संकल्पना काय आहे की जी पुण्यामध्ये पहिल्यांदा आलेली आहे, या व्यावसायिकाबद्दल आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला तर मग भेटूया व्यावसायिक स्वानंद नार्वेकर यांना. नमस्कार सर. नमस्कार ताई. नाव आम्ही आतमध्ये आलो तेव्हाच एक आगळं वेगळं नाव दिसलं, ज्वेल लॉन्ड्री. काय आहे हे? तुम्ही म्हटला त्याचा मागचा दृष्टिकोन माझा असा होता, युनिकनेस असल्यामुळे माझ्या दुकानासमोर ऍटलीस्ट सर हे नाव काय आहे, ज्वेल लॉन्ड्री म्हणजे काय हे वाचून लोक थांबतात. त्याचाच फायदा असा होतो की लॉन्ड्री म्हटलं तर ऍटलीस्ट आतमध्ये येऊन चौकशी करतात, अरे ही काय संकल्पना आहे नवीन, ज्वेल लॉन्ड्री काय आहे. मग ही ज्वेल लॉन्ड्री नावामागचं असं कारण आहे की दागिन्यांसंबंधी सगळे असू देत, तांबे, चांदी आणि सोने, हिरे, ही स्वच्छ करण्यासाठी किंवा त्याची रिपेअरिंग करण्यासाठी युनिक अशी कोणाकडेही यंत्रणा नसते. तो ज्वेलर्स आपल्याकडे घेऊन तो करून घेत असतो. पण हे डायरेक्ट ही कस्टमरला ही फॅसिलिटी देण्यासाठी, ही छोटी सर्व्हिस देण्यासाठी आणि तत्पर सेवा देण्यासाठी ही मी सुरू केलेली आहे. खूप छान नाव आहे लॉन्ड्री. म्हणजे हे जरा अट्रॅक्टिव्ह, कस्टमरला अट्रॅक्ट करणारं नाव आहे. सर, हा तुमचा पिढीजात व्यवसाय आहे का? हो, हा आमचा तसा पिढीजात म्हटलं तर खूप, म्हणजे अगदी म्हटलं तर हजारो वर्षांचा व्यवसाय आहे. पिढीजात तो आम्ही चालवतोय पुढं. पण माझे वडील हे बँकेमध्ये होते, तसा मी हा फर्स्ट जनरेशन आहे या व्यवसायामध्ये. पण आमचे काका किंवा इतर जे नातेवाईक आहेत हे या व्यवसायात आहेत. तसा म्हटलं तर हा पिढीजात आहे. पण ही लॉन्ड्री संकल्पना किंवा हे नवीन हे युनिकनेस हे आम्ही स्वतः पुण्यामध्ये आता पहिल्यांदा सुरू करतोय. म्हणजे तुम्ही जो पिढीजात व्यवसाय होता त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस केले आणि ही लॉन्ड्री संकल्पना थोडं अपग्रेडेशन केले. तुमचं हे पिढीजात जे आहे हे वर्कशॉप किंवा ही पेढी म्हणूया, ही कुठे आहे? हा तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारला. मी मूळचा सांगलीकर आहे. मी सांगलीमध्ये आमचा हा परंपरागत 150 वर्षाचा व्यवसाय आहे सांगलीमध्ये. तिथे आम्ही मोठमोठ्या ब्रँडसाठी प्रोडक्शन्स करतो. त्यांना ते आम्हाला गोल्ड देतात, त्याच्या अगेन्स्ट आम्ही त्यांना पाहिजे त्या डिझाईनचे दागिने हे बनवून देत असतो. म्हटलं आता पुणे हे शहर फार वाढायला लागले आणि सांगलीतून पुण्यामध्ये मायग्रेट झालेले लोक हे खूप आहेत. मग त्यामुळे मला इथे संधी दिसली. म्हटलं पुण्यात आपण आपला व्यवसाय काय करू नये. इथं सर्व्हिसेसला खूप महत्व आहे. छोटे दोघंही वर्किंग असतात घरी, नवरा बायको, त्यांना छोट्या कामांसाठी बाहेर जावा, मार्केटमध्ये जायला वेळ नसतो. मी ही डोअर स्टेप किंवा म्हणल्यापेक्षा इथं जर ही सर्व्हिस आपण चालू केली दागिन्यांसंबंधीची तर आपल्याला रिस्पॉन्स चांगला मिळेल. त्या उद्देशानं मी हा व्यवसाय इथे सुरू केला. पुण्यामध्ये येऊन तुम्हाला किती वर्ष झाली? ऍक्च्युली तसं मी डायरेक्ट टू होम सर्व्हिस द्यायचो. म्हणजे कस्टमर्स मला घरी बोलवायचे, त्यांच्या ऑर्डरनुसार मी दागिने काही त्यांच्या त्या दागिन्यांच्या संबंधी सगळ्या सर्व्हिसेस मी घरपोच द्यायचो. मग म्हटलं ठीक आहे, आता पुण्यामध्ये आपण डायरेक्ट आता आपल्याला कॉन्फिडन्स थोडा आला की व्यवसाय मिळू शकतो. म्हटल्यावर मग मी 6 महिन्यापूर्वी इथे मी ज्वेल लॉन्ड्री या नावानं माझं दुकान सुरू केलं. पण म्हणजे तसं पाहिलं तर 10 वर्षापासून तुम्ही पुण्यामध्ये व्यवसाय करतोय. कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला? अत्यंत उत्तम आहेत. पुण्याची लोक चोखंदळ तर आहेच, पण एकदा त्यांच्या विश्वासाला आपण पात्र झालो तर ते आपल्याला सोडत नाहीत. कोविड मधलं मी उदाहरण सांगतो. कोविड असून, लॉकडाऊन असून सुद्धा मला कस्टमरचा एवढा रिस्पॉन्स होता. कस्टमर म्हणायचे तुम्ही पास काढून या, वाटल्यास गाडी भाडा आम्ही देतो, पण तुम्हीच पाहिजे. म्हणजे एवढे पुण्याचे लोक एवढी सुंदर आहेत की एकदा विश्वास बसला, चोखंदळ असू देत, चिकित्सक असू देत, पण एकदा त्यांच्या कसोटीला आपण उतरलो तर ते तुम्हाला सोडत नाहीत, शेवटपर्यंत साथ देतात. बरोबर. सर, कस्टमरला आता जसं तुम्ही म्हणलात विश्वासाला आपण पात्र झालं पाहिजे तर आपल्याला व्यवसाय मिळतो. तर आत्ताच्या ह्याला एक व्हॅल्युएशन
हा. जे किंवा विश्वासार्हता हा. हे कसं तुम्ही सिद्ध करता? हा, एक तर गोष्ट असेल, आम्ही पूर्ण व्यवहारात कुठलाही व्यवहार असू दे, सोन्याची रिपेरी पासून ते नवीन दागिने करेपर्यंत ट्रान्सपरन्सी मेंटेन केलेली आहे. तर समजा एखादी वस्तू पॉलिशला आली तर लोकांच्या मनात शंका येते की बाबा हे पॉलिश करताना सोनं काढून घेतात का, काय करतात असतील. मग आम्ही काय करतो, रितसर त्याचं वेट त्यांना दाखवतो, वजनाचं ही तुमचा दागिना होता, आणि पॉलिश केल्यानंतर ते त्याचं वजन दाखवतो. ती ट्रान्सपरन्सी असते. तर दागिना खूपच मळलेला असेल तर त्यात वजन थोडं कमी येतं, पण तो मळ त्यातला कमी होतो. सोन्यावर कुठल्याही ऍसिडचा परिणाम होत नाही, किंवा सोन्यात घटतूट ही ऍसिड मधनं येत नाही, हे समजावून सांगतो. आधीच सांगतो की आम्ही हा बाबा हे तुमचा मळलेला आहे, 100-200 मिलीग्राम कमी येऊ शकतं, तेवढं ऍग्री होतात तेवढं करतो. पण सहज होतं. हे सोनं चोख असल्यामुळं हे लगेच त्याला शेप येतो, आणि त्यात आपण आधी गरम करून घेतली. गरम केल्यामुळे गोल शेप द्यायला बरोबर येतो. हे आता बरोबर हे राऊंड शेप झाली. हे पॉलिश पूर्वीचं वजन आहे. आता हे तुम्हाला पॉलिश केल्यावरही तेवढंच वजन दिसणार. आणि जर सोन्याचा दागिना नवीन करायचा असेल तर आम्ही हॉलमार्क शिवाय दागिने देत नाही. तुमचा दागिना गेला की गव्हर्नमेंट लॅब मध्ये तो टेस्ट होऊन त्याच्यावर गव्हर्नमेंट हॉलमार्क करून देतो, आम्ही करत नाही. गव्हर्नमेंट ते सर्टिफाईड करतं, आणि मग दागिना आम्ही तो कस्टमरला देतो. आणि कस्टमर मग तो दागिना घेऊन भारतभर कुठेही गेला तरी सगळीकडे त्याला सेम व्हॅल्यू मिळून जाते त्याची. ओके, आता तुम्ही जी ही लॉन्ड्री म्हणताय त्याच्यामध्ये तुम्ही काय काय सर्व्हिसेस पुरवता? अगदी छोट्यातली छोटी सर्व्हिसेस पासून अगदी कुठलीही वस्तू असेल, आर्टिफिशियल दागिन्यांवर सोन्याचं पाणी देणं असू देत, चांदीचे दागिने पॉलिशिंग रिपेअरिंग करण्याचे असू देत, सोन्याचे दागिने रिपेअरिंग पॉलिशिंग असू देत, हिऱ्याचे दागिने रिपेअरिंग पॉलिश सर्व करतो आम्ही. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट, अगदी अंगठीचं माप मोठं करायचं असू देत, छोटं करायचं असू देत, एखादा खडा पडलाय अंगठीचा तो बसवायचा असू देत, पैंजणांची घुंगरू पडलेत ते बसवायचे ते करून देतो. अगदी खोटे आर्टिफिशियल तन्मणी पूर्वीचे असायचे, तन्मणी मोत्याचे खोड्या असतात, त्याला परत नव्यानं सोन्याचं पाणी देऊन ते पूर्वीसारखे नवीन आम्ही करून देतो. म्हणजे ह्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही अंडर वन रूफ देतो. अरे वा, खूपच छान आहे. पण मग ह्याच्यामध्ये तुम्ही जे हिऱ्यांचा समावेश करताय त्याच्यामध्ये काय देता? हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये जर हिऱ्यांचे दागिने जर नवीन करायचे असतील तर हिऱ्याचा दागिना आम्ही तर तयार करतोच, तर ते दागिने आमचे सर्टिफाईड होतात. इंटरनॅशनल जिमॉलॉजिकल असोसिएशन आहे, त्या थ्रू ते सर्टिफाईड होतात. म्हणजे त्याची पूर्ण गॅरंटी येते, आणि त्याचं एक सर्टिफिकेशन ती इन्स्टिट्यूट इश्यू करते. त्याच्या दागिन्यांचा फोटो असतो, तुमचं नाव असतं, त्या दागिने किती हिरे वापरलेत, किती कॅरेटचे वापरले, काय क्वालिटीचे आहेत, हे सगळं लिहून देतं. त्यामुळे ट्रान्सपरन्सी राहते त्याच्यामध्ये, आणि थोडं कुठेही प्रॉब्लेम येत नाही एक्सचेंज करताना. सर, तुम्ही विजन आणि रिस्क या व्यवसायामध्ये कसं हँडल करता? माझी या विजनने मी इथे आलो की आपले जे जुने दागिने आहेत ते काळानुसार थोडे लुप्त होत चालेत, किंवा ते डिझाईन्स लुप्त होण्याच्या मार्गावर होते. मग आम्ही विचार केला त्यांना परत पुनरुज्जीवित करूया आपण. मग त्यासाठी काय करायला लागेल? मग हे बघा, हे आम्ही ही जुनी ही बोरमाळ आहे, हे खूप जुनं डिझाईन आहे, हे जुन्या बायका ज्या होत्या त्या वापरायच्या, म्हणून ही आम्ही रिलॉन्च केली नवीन ही. पण म्हटलं त्यात आम्हाला रिस्क अशी वाटत होती, हे जुनं डिझाईन कस्टमरला आवडेल की नाही, घेतील की नाही. पण आम्ही त्यात आणि थोडं हे केलं, इम्प्रूव्हमेंट केली.
की हा जो पूर्वी जर आम्ही हा दागिना केला असता हा कमीत कमी 20 ते 25 ग्रॅम बसला असता, पण हा फक्त आम्ही आता 5 ग्रॅम मध्ये केलाय. अरे वा. म्हणजे अगदी लाईट वेट मध्ये तो आम्ही बनवून देतो आणि थोडंसं त्याला एक नवं रूप दिलंय. त्यामुळे आता तर हा एवढा खपतो की आम्हाला अगदी वाटलं नाही एवढं या दागिन्याला आता रिस्पॉन्स मिळायला लागलेला आहे. मग आमचा जो उद्देश होतोय, जसं की कोल्हापुरी साज आहे, बोरमणी आहे, सरटिका आहेत, ह्या ज्या आपल्या पारंपरिक जे मराठी दागिने आहेत ते लुप्त होण्याच्या मार्गावर होती डिझाईन, ती आम्ही पुनरुज्जीवित करतो. ओके, पण मग याच्यामध्ये तुम्ही रिस्क नक्कीच घेतली असेल. हो, रिस्क नक्कीच घेतली. ही डिझाईन चालतील की नाही, ही चालली नाही तर ती आपल्या हातून खपली जातील की नाही, ती खपली नाही तरी आपल्या अंगावर पडण्याची शक्यता होती. रिस्क घेतल्याशिवाय मजा नाही म्हणतात, तशी थोडी रिस्क घेऊन बघितली आम्ही आणि त्याला आम्हाला आता पुणेकरांनी तर खूपच छान रिस्पॉन्स दिलाय त्यासाठी. म्हणजे तुम्हाला या रिस्क घेऊन चांगलं यश आलंय असं म्हणायला हरकत नाहीये. सर, पुढचा मला एक प्रश्न विचारायचा आहे की हे जे तुम्ही व्यवसाय करता आहे याच्यामध्ये अजून कुठले दागिने पण बनवता की फक्त लॉन्ड्री सारखीच तुम्ही सेवा पुरवताय? हा, आम्ही तर लॉन्ड्री सेवा इनिशियल सुरू केलेलीच आहे, पण आम्ही कुठलेही दागिने हे कस्टमाइज करून, कुठलेही दागिने अगदी तुम्ही इंटरनेटवरून सुद्धाही कुठलं डिझाईन दिलं ते कस्टमाइज करून आपण बनवून देतो दागिने. सर, अजून एक, आजकाल प्युरिटीवरती लोकांचा खूप विश्वास आहे, तर प्युरिटी आणि कस्टमर एक याची सांगड कशी घालता? म्हणजे तुमची कितपत प्युरिटी असते? हा, अगदी तुम्ही योग्य प्रश्न विचारला ताई. आता प्युरिटीच्या बाबतीत कस्टमर्स नाही तर आपलं जे गव्हर्नमेंट आहे तेही खूप सजग झाले. गव्हर्नमेंटनं आता अशी कंपल्शन सगळ्या ज्वेलर्सवर आणलीत की BIS हॉलमार्क असल्याशिवाय तुम्हाला कुठलाही दागिना आज मार्केटमध्ये विकता येत नाही. त्यामुळे ती एका दृष्टीने आमची रिस्क कमी झाली. आम्ही काय करतो, एखादा दागिना तुम्ही आमच्याकडे तयार करायला दिला की तो तयार झाल्यावर गव्हर्नमेंट लॅबला टेस्टिंगसाठी देतो. नंतर गव्हर्नमेंट लॅब ही प्रॉपरली टेस्ट करून तो कुठल्या कॅरेटचा आहे दागिना त्या कॅरेटनुसार तो टेस्ट करते आणि त्या कॅरेटनुसार त्याच्यावर हॉलमार्क करून देते. त्यामुळे कस्टमरला कुठलीही रिस्क राहत नाही. आमच्याकडे केलेला कुठलाही दागिना हा कुठेही भारतभर घेऊन गेला तरी त्याला व्हॅल्यू सेम मिळून जाते. त्यामुळे तो प्युरिटीचा प्रश्न आता मिटून गेलेला आहे. बरं सर, तुम्ही गव्हर्नमेंट व्हॅल्यूअर आहात का, की किंवा कुठला कस्टमर तुमच्याकडे आला तर त्याचं व्हॅल्युएशन तुम्ही कसं करता? हो, अगदी हा पण फार फार छान प्रश्न आहे. आम्ही गव्हर्नमेंट अप्रूव्ड व्हॅल्यूअर आहात. त्याचे प्रॉपर कोर्सेस गव्हर्नमेंट कडून कंडक्ट होतात. ते कोर्सेस करून आम्ही ते सर्टिफिकेशन मिळवलेलं आहे. हे सर्टिफिकेशन आम्ही बँकांना सुद्धा प्रोव्हाइड करतो. बँकेचे जे तारण ठेवायला दागिने येतात त्यांनाही सेवा आमची देतो. शिवाय जी आता हल्ली फॉरेनमध्ये मुलांना शिकण्याचं प्रमाण खूप आहे, मग त्यासाठी त्यांना प्रॉपरली दागिन्याचे व्हॅल्युएशन इकडे भारतात दाखवायला लागतं व्हिसा मिळवण्यासाठी. तेही व्हॅल्युएशन आम्ही त्यांना करून देतो. बरं सर, या बिझनेसमध्ये आल्यानंतर अशी कुठली मोठी ऑर्डर तुम्हाला मिळाली आहे का, की किंवा लक्षात राहण्यासारखी, किंवा कुणाला असं स्पेसिफिक व्यक्ती आहे, सेलिब्रिटीज आहेत, अशी कुणाला तुम्ही ऑर्डर दिली आहे का पूर्ण करून? हा, व्यक्तीला असं नाही, पण आम्ही तिरुपती बालाजीचे मुकुट आणि काही विशिष्ट दागिने हे आम्ही तिरुपती संस्थानला आम्ही हे करून दिले होते. त्यांना फार पसंत पडले होते. अरे वा. मग ते कशातले, सोन्यामधले होते की चांदी मधले दिले होते? हा, ते पूर्णतः सोने आणि रत्नजडित होते. बरं. तिरुपती म्हटल्यावर बाकी चांदीचा वगैरे प्रश्न येत नाही, ते सोन्यासाठीच फेमस आहे. त्यामुळे ते दागिने सोन्याचे होते. जवळजवळ आम्ही 3 किलोचे दागिने तिरुपती बालाजी संस्थानला करून दिले होते सोन्याचे. अरे वा. सर, हे या बिझनेसमध्ये यावं, तुम्ही म्हणताय पिढीजात व्यवसाय आहे आपला, पण याच्यामध्ये यावं हे तुमचं स्वप्न होतं का? नाही, स्वप्न असं नव्हतं, पण थोडं काय म्हणतात, आई वडिलांचा मी एकटाच मुलगा असल्यामुळे आणि त्यांच्याबरोबर राहण्याला गरजेचं होतं मला. मग म्हटलं कुठलाही दुसरा व्यवसाय किंवा नोकरी केली की मला बाहेर जायला लागेल, पुण्यातनं किंवा अगदी परदेशात जायला लागेल. मग त्यांची काळजी घ्यायला कोण? मग ठीक आहे, मग वडिलांना म्हटलं आम्ही की नोकरी करण्यापेक्षा आपला हा पारंपरिक बिझनेस काय करू नये, म्हणजे मी तुम्हालाही वेळ देता येईल आणि माझ्या टॅलेंटने मी बिझनेस करून माझ्याबरोबर आणि 4 लोकांना रोजगार देऊ शकेन, या उद्देशानं मी या व्यवसायात उतरलो. पण मग आता तुम्ही म्हणताय रोजगार देऊ शकतो, मग असे किती कर्मचारी तुमच्याकडे आहेत की तुम्ही त्यांना रोजगार देऊ शकताय? हा, आता पुणे आणि सांगली ते माझं वर्कशॉप आहे. पुणे आणि सांगली या दोन्ही ठिकाणी मिळून सध्या तरी माझ्याकडे 10 कर्मचारी हे 12 महिने काम करतात. बरं. मग सांगलीमध्ये तुमचं मोठ्या प्रमाणावर वर्कशॉप आहे का? हो, सांगलीमध्ये माझं मोठ्या प्रमाणावर वर्कशॉप आहे. तिथे सगळं सोन्याचे सगळे प्रोडक्शन, आम्ही जे दागिने जर तुम्ही ऑर्डर दिली सगळं प्रोडक्शन हे सांगलीला करतो, कारण का वर्कशॉपला मोठी जागा लागते. सगळं प्रोडक्शन हे सांगलीला होतं आमचं. सर, व्यवसाय म्हटलं किंवा तुम्ही म्हणताय कर्मचारी, याच्यामध्ये
चॅलेंजिंग हे खूप येतात. असे कुठले चॅलेंजेस तुम्ही स्वीकारलेत ऑर्डर देताना वगैरे? चॅलेंजेस बरेचसे येत असतात. कधी कधी एखादा आता आमच्यातले जे कारागीर असतात हे कसबी असतात, त्याची रिप्लेसमेंट लागेल. समजा अचानक एखादा कारागीर आजारी पडला, काही पडला, तर आम्हाला त्याच्या जागी आम्हाला काम करायला लागतं. काही काही बऱ्याचशा अडचणी येतात. त्यामुळं आम्ही स्वतःही काम करतो. आम्ही स्वतः कारागीर आहे. समजा एखादा माझा कारागीर आजारी पडला आणि हा. तुम्हाला माहिती आहे दागिने हे अगदी वेळेवर व्हायला लागतात, कारण त्या लग्नाचा मुहूर्त असतो, मुंजीचा मुहूर्त असतो, त्यात बरोबर. चाल ढकल करून चालत नाही. अशा वेळी मग आम्हाला स्वतःलाही काम करतो आणि तीही तयारी आम्ही ठेवतो. आणि आम्ही स्वतः कारागीर असल्यामुळं आम्ही कुठलाही दागिना हा स्वतःही घडवू शकतो. बरं. सर, आत्ताच्या डिजिटल जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ही खूप आलेली आहे. लोक कॅटलॉग बघून दागिने खरेदी करतात. तर तुमच्याकडे येणाऱ्या कस्टमरचं प्रमाण कॅटलॉग बघून येणारा आहे की डायरेक्टली येणारा आहे कस्टमर? काय वाटतं तुम्हाला? दोन्ही याला डिमांड असतात, पण आम्ही शक्यतो काय करतो, दागिने हे घडवून घ्यायला त्यांना जोर देतो. कारण काय काय असतं, एखादा दागिना जेव्हा आपण रेडी घेण्यापेक्षा जर बनवून घेतला, हा टिकायच्या दृष्टीने खूप चांगला असतो. त्याला कधी परत त्याचे रिपेअरिंग करायला शक्यतो येत नाही, काही सुद्धा त्याला रिपेअरिंग करायला लागत नाही. तो टिकायला खूप चांगला राहतो. आणि शक्यतो काय असतं, रेडीपेक्षा थोडा वेळ असतो आपल्याकडे, त्यामुळे आपण बनवून घेतलेला दागिना हा कधीही चांगला राहतो. त्यामुळे आम्ही शक्यतो कस्टमाइज दागिने बनवून द्यायला बघतो. पण मग हे कस्टमाइज बनवताना तुम्ही काय काळजी घेता? कस्टमरला कसं कन्व्हिन्स करता की ही जी डिझाईन आहे ही चांगली आहे किंवा तुम्ही ही करा? कारण बायका स्पेशली जरा हट्टी असतात असं मी म्हणेन, किंवा त्यांना प्रॉपर व्यवस्थित लागत असतं की हे माझ्या डोक्यात डिझाईन आहे तर मला हेच हवं. पण तुम्हाला समजा लक्षात आलं की हे खूप दिवस टिकणारं नाहीये, तर तुम्ही त्यांना कसं कन्व्हिन्स करता? आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला उत्तर देतो. आधी कस्टमाइज करतो म्हणजे काय करतो, एखादा कस्टमर आता बहुतेक आता नेटवरची डिझाईन्स वगैरे आम्हाला कस्टमर देतात. आम्ही काय करतो, फोटोत आणि प्रत्यक्षात खूप फरक असतो. मग आम्ही काय करतो, आधी जेव्हा कच्चं काम एक 50% तयार होतं, पूर्ण ते जोडायच्या वगैरे आधी, तर कस्टमरला दुकानात बोलून घेतो, बाबा हे असे तुमचे कच्चं डिझाईन तयार झाले, बघा तुम्हाला काय बदल पाहिजेत का? ठीक आहे, त्यांना जर ओके वाटलं तर ठीक, पुढचं काम आम्ही पूर्ण करतो. समजा त्यांना अजून काही बदल पाहिजे असतील तर लगेच बदल करून त्यांना तो बदल करतो. आणि त्याप्रमाणे आधी एक 50% काम पूर्ण केल्यावर त्यांना दाखवतो. आणि परत काही त्यांना वाटलं काही हे कमी करा, हे जास्त करा, हे लांबी कमी करा, हे डिझाईन इकडे रिप्लेस करा, तर तसं करून दाखवतो परत. आणि मग दागिना तो पूर्ण फायनल फिनिश करतो. किंवा अगदीच जर एखादं चिकित्सक गिरायक असेल तर त्यांना आम्ही चांदीचंही मॉडेल बनवून दाखवायला कमी जास्त करत नाही. चांदीचं मॉडेल बनवून दाखवतो, त्यांना पसंत पडलं तर मग पुढे जाऊन आम्ही सोन्याचं मॉडेल करतो. सर, आता एवढे तुम्ही दागिने बनवताय किंवा मोत्यांचे बनवता, हिऱ्यांचे बनवता, याच्यामध्ये तुमची USP काय आहे? म्हणजे तुमच्याकडनं कुठला दागिना जास्त खपला जातो? महाराष्ट्रीयन जातो की वेस्टर्न पॅटर्न मध्ये, चेन मध्ये दागिना जास्त विकला जातो? हे सुद्धा तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. आता पिढीनुसार ह्याची चॉईस बदलत जाते. आता जी अल्ट्रा यंग पिढी आहे त्यांना लाईट वेट, नाजूक दागिने लागतात, त्याप्रमाणे आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि तुमच्यासारख्या ज्या मध्यमवयी किंवा थोड्याशा एज वार जे व्यक्ती आहेत तर त्यांना अजून सुद्धा पारंपरिक दागिने, ठसठशीत मोठे उठून दिसणारे दागिने आवडतात. त्यांना मग आम्ही त्या पद्धतीने जशी चॉईस असेल कस्टमरची तसे दागिने आम्ही घडून देतो. सर, आपले नार्वेकर हे तुम्ही वरती दुकानाला नाव दिलेलं आहे, तुमच्या शोरूमला नाव दिलंय, याचा लोगो आणि हे बाकी लोकांना कळावं, तर याच्यासाठी तुम्ही तुमचा लोगो काही वेगळ्या पद्धतीने केलाय का? तुम्ही फार छान प्रश्न विचारला. आपले नार्वेकर यातच सगळं आलं. आता जेव्हा आपण इतर दुकानात किंवा शॉपमध्ये जातो तर एक जो व्यावसायिक असतो तो त्याला ॲज अ कस्टमर म्हणून ट्रीट करतो, पण आम्ही तो उद्देश ठेवलेला नाही. आपल्या ह्या नावातच तुम्हाला लक्षात येईल एक आपलेपण आहे. आम्ही प्रथम तो आपलेपणा जपून त्याला योग्य दागिने खरेदी संबंधी किंवा कशाही संबंधी योग्य सल्ला देऊन त्याला सगळं योग्य मार्ग सुचवतो दागिन्यांच्या रिपेरी संबंधी किंवा नवीन खरेदी करण्यासाठी. म्हणून ते नाव थोडं त्या पद्धतीने आपले नार्वेकर असं ठेवलेलं आहे. ते थोडं कॅची पण आहे आणि एक आपलेपणा वाटतो कस्टमरला, अरे बाबा हे काहीतरी वेगळं आहे. हा लोगोही त्याप्रमाणे मी तसा डिझाईन केलेला आहे. म्हणजे तुम्ही जर बघितला असेल लोगो तर एकमेकाला हात धरलेली अशी माणसं आहेत. याच्या मागचा उद्देश असा आहे की मी आतापर्यंत जो इथपर्यंत प्रगती केली आहे किंवा प्रवास केलाय हा कोणाच्या मदतीनेच केलेला आहे. त्यामुळं त्या लोकांचे थोडे ऋण मी मानतो, त्यामुळे त्यांना सुद्धा या लोगोमध्ये स्थान दिलेले. अरे वा, खूप सुंदर कल्पना आहे ही.
लोगोची आणि युनिक आहे असं मला वाटतं. सर, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी एक टर्निंग पॉइंट असतो की त्याने आपलं सगळं जीवन बदलून जातं. तुमच्या आयुष्यात काही असा टर्निंग पॉइंट आलाय का? हा, हो, नक्कीच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. तसाही माझ्या माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला. ती म्हणजे TLC ही आमची एक ऑर्गनायझेशन आहे. त्याचं लॉंग फॉर्म आहे टीचिंग लर्निंग कम्युनिकेशन. ही ही एक पुणे, सांगली, कोल्हापूर या शहरातली उद्योजकांची एक संस्था आहे. तर ती आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मॅनेजमेंटचं ट्रेनिंग देते आणि ती मॅनेजमेंट प्रत्यक्ष आमच्याकडनं घडवून आणते. म्हणजे थोडक्यात प्रॅक्टिकली MBA केल्यासारखं आहे. जेव्हा मी त्या ग्रुपमध्ये गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला शिकवतं प्रत्येक उद्योजकात किंवा माणसात प्रचंड पोटेन्शियल असते, ते आपण वापरत नाही. पूर्वी सांगलीतून पुण्यात शिफ्ट व्हायचं हे मला खूप भीतीदायक वाटत होतं. एवढं मोठं शहर, एवढा मोठ्या शहरात जायचं, तिथे व्यवसाय डेव्हलप करायचा, म्हणजे तिथलं भाडं, तिथले खर्च हे प्रचंड असतील. आपण फर्स्ट जनरेशन उद्योजक असं आपल्याला ते शक्य होईल का, काय होईल? पण तिथल्या मेंटॉरने एवढे योग्य मार्गदर्शन केलं. माझी रिस्क घेण्याची ॲपेटाईट वाढवली त्यांनी. त्यामुळं मी पुण्यात येऊन मी दुकान सुरू शकलो आणि इथं आल्यावर मला कळलं की अरे, इथं सांगलीपेक्षा तर 1000 पटीनं संधी आपल्याला खूप जास्त आहे. मग त्या दृष्टीनं तो मला वाटतं की तो हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता. सर, आपल्या व्यवसायामध्ये तुम्ही काही ऑफर्स अशा ठेवल्यात का की आता पाडवा आलाय, पाडव्यासाठी ऑफर, म्हणजे सणावारांच्या दृष्टीने काही ऑफर्स असतात का तुमच्याकडे? हो, नक्कीच ताई. आमच्याकडे ऑफर्स असतात, पण ऑफर्स आम्ही थोड्या वेगळ्या स्वरूपात करतो. कारण का बेसिकली आम्ही प्रोडक्शन करणार आहे. त्यामुळे फायनान्शियल जे ऑफर्स असतात, तर त्या ॲक्च्युअली तुम्हाला आमच्याकडे आल्यावर दागिने स्वस्त मिळतातच इतरांपेक्षा. फक्त आम्ही काय करतो ॲडिशनली, तुम्हाला जर आता उद्या पाडवा आहे आणि तुम्हाला माहिती आहे सगळे ज्वेलर्सकडे गर्दी असते. अशा वेळी आम्ही काय करतो, ठीक आहे, तुम्ही आदल्या दिवशी जर तुम्ही आम्हाला सांगितलं की मला बाबा 1 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम सोनं पाहिजे असेल, तर आम्ही काय करतो, तर फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी चार्जेस आम्ही ते तुम्हाला डोर स्टेप ही द्यायची व्यवस्था केलेली आहे. शिवाय अरे वा. आमच्याकडे सुवर्ण संचय योजना, भिशी योजना याही आहेत. त्या जर तुम्ही त्यात जर सामील झाला तर ज्वेल लॉन्ड्री म्हणा किंवा दागिन्यांच्या रिपेअरिंगची संबंधित किंवा नवीन दागिने खरेदी करायच्या वेळी आम्ही त्याच्या मजुरीवर किंवा रिपेअरिंगच्या मजुरीवर त्याच्यावर आम्ही त्याला खूप चांगली सूट देत असतो. बरं, ओके. म्हणजे बऱ्यापैकी तुमच्याकडे छान छान ऑफर्स आहेत प्रत्येक सणावाराला काय किंवा इतर वेळेला पण. हो. सर, मला एक सांगा की प्रत्येक माणसाला काहीतरी फ्युचर प्लॅनिंग असतं, व्यवसायात पण असतं नाही का? तर तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत की याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून पुढे कसे जाल
तुमचा व्यवसाय कसा वाढेल या दृष्टीने काही तुम्ही योजना केली आहे? हो, नक्कीच ताई. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझा टर्निंग पॉईंट जो TLC संघटना होती, त्यांचा मुख्य उद्देश आहे की जास्तीत जास्त आपल्या भारतीय लोकांना हा रोजगार भारतात मिळाला पाहिजे. त्या दृष्टीने मग काय करायला पाहिजे मी विचार केला, तर रोजगार जास्त लोकांना द्यायचा असेल तर आपली जास्त आउटलेट पाहिजे. जास्त आउटलेट पाहिजे तिचं कमी इन्व्हेस्टमेंट्समध्ये पाहिजे. मी विचार केला, एकदा पुण्यामध्ये 1-2 वर्ष सेटल झालं, रिस्पॉन्स चांगला यायला लागला, की चांगल्या लोकांना हाताशी धरून पूर्ण पुण्यामध्ये 20, 25, 30 जेवढे होतील ते जास्तीत जास्त ही ज्वेल लॉन्ड्रीची आउटलेट सुरू करण्याचा माझा विचार आहे. त्या दृष्टीने काय होईल, रोजगार ऍटलिस्ट एक दुकान झालं की 4 ते 5 लोकांना रोजगार मिळेल. अशात एक 100, 150, 200 लोकांना मला रोजगार द्यायचा आहे मला. त्या दृष्टीने माझं एक 5-10 वर्षाचं प्लॅनिंग आहे. एक 10 वर्षात पुण्यामध्ये 25 ते 30 माझी आउटलेट व्हावीत अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. सर, तुम्ही खूप छान माहिती दिलीत या लॉन्ड्रीबद्दल, ज्वेल लॉन्ड्रीबद्दल. पण आता आमच्या प्रेक्षकांना एक सांगा की सगळ्या तुमच्या काय काय सर्व्हिसेस आहेत, की कस्टमरने तुमच्याकडे काय यावं, कोणत्या सर्व्हिसेससाठी यावं? हो, अगदी योग्य प्रश्न विचारला ताई. सगळ्यात महत्वाची सर्व्हिस म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतीय ह्याच्यामध्ये लहान मुलांचे कान टोचणे ही फार मोठी गोष्ट आहे. नवजात बालकांचे आम्ही कान टोचतो. ते सुद्धा आम्ही काय करतो की आम्ही त्यांना नवजात बालकाला आमच्या दुकानात घेऊन बोलवत नाही. आम्ही स्वतः घरी जातो, डोर स्टेप जातो. अगदी पूर्ण हायजेनिक पद्धतीने काळजी घेऊन त्यांचे घरच्या घरी जाऊन कान टोचून देतो. त्यामुळे एवढ्या 10-12 दिवसांच्या किंवा महिन्याभराच्या बाळाला बाहेर आणण्यापेक्षा शक्य नसतं. त्यामुळे आम्ही काय करतो, ती सर्व्हिस ही कोणताही मोबदल्याची अपेक्षा न करता काम म्हणून आम्ही ही देतो सर्व्हिस. जेवढे पैसे ते देतील आम्हाला तेवढे स्वीकारतो. त्याचे स्पेशल असे वेगळे चार्जेस लावत नाहीत. ही सेवा आम्ही मुख्यतः आता पुण्यात सुरू केलेली आहे. त्याशिवाय अगदी एखाद्याना जर डोअर स्टेप सर्व्हिस पाहिजे असेल तर ती अवेलेबल आहे. समजा एखाद्याला दुकानात येणं शक्य नसेल, गडबड असेल, तर ते आम्हाला बोलू शकतात घरी. आमच्याकडे मुव्हेबल काटे आहेत, सगळे आहेत. ते आम्ही घरी घेऊन जातो, सगळ्या ऑर्डर्स घेतो, तयार करून ती फॅसिलिटी आम्ही पुण्यामध्ये सुरू केलेली आहे. शिवाय आता पॉलिशिंग आहे, रिपेअरिंग आहे. हे ऑन द स्पॉट तुम्ही जर एक 10-15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास कामाच्या स्वरूपानुसार तुम्ही जर आमच्या दुकानामध्ये येऊन थांबला तर ऑन द स्पॉट ह्या सर्व सर्व्हिसेस आम्ही ह्या रिपेअरिंगच्या आणि पॉलिशिंगच्या देतो. आणि दागिने तयार करायचे सर्व्हिस तर आहेच. कस्टमाइज दागिने आहेत, कुठलेही दागिने आहेत, किंवा दागिने कुठला करावा, कुठला नाही करावा, या कुठला टिकायला चांगला राहील, कुठला शोभून दिसेल, हेही मार्गदर्शन आम्ही आमच्याकडून करत असतो वेळोवेळी. व्हॅल्युएशनला तर आता खूप डिमांड आहे. बँकांना तर देतोच. शिवाय जी परदेशी जाण्यासाठी उत्सुक मंडळी आहेत त्यांच्यासाठी फार उपयोगी पडतं ते, म्हणून ती सर्व्हिस देतो. आणि पुण्यामध्ये अजून कोणाला तुम्ही बनवून देता का दागिने? नाही, पुण्याला आम्ही तर मोठ्या ब्रँड्सना देतोच, पण शक्यतो आता आम्ही फोकस हा रिटेल कस्टमरला केलाय. त्यामुळे जास्तीत जास्त ह्या छोट्या लोकांना किंवा डायरेक्ट कस्टमरला देण्यासाठी त्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला शोरूमपेक्षा किंवा ब्रँडेड शोरूमपेक्षा त्याच क्वालिटीचे दागिने हे खूप जवळजवळ अर्ध्या मजुरीमध्ये पडून जातात. तुमची कॉस्ट खूप कट होते त्यामध्ये. सर, आपले नार्वेकर, ह्या नावामध्ये जे काय आपुलकी आहे, या आपुलकीला धरून असा काही तुम्हाला आपला अनुभव शेअर करायचा वाटतो तुम्हाला? हो, नक्कीच. पुणेकरांचा आपण मनाचा मोठेपणा म्हणा किंवा काय म्हणा, पण ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. आता कान टोचणे हा आपल्या हिंदू धर्मातला एक महत्वाचा संस्कार मानला जातो. त्याच्यासाठी आम्ही कुठलीही बिदागी आम्ही अशी मागत नाही. ती कस्टमर आम्हाला पाकिटातून देईल किंवा पान सुपारीवर देईल, ती अगदी ₹1.25 जरी दिला तरी आम्ही त्यात खुश असतो. मग एकदा असाच अनुभव आला, पिंपळे सौदागर पुणे इथून मला सांगलीला फोन आला की दादा, तुम्ही माझ्या मुलीचे कान टोचायला, छोटी आहे 12 दिवसाची, याल का तुम्ही? आम्हाला इथे कोण ओळखीचं नाही किंवा आम्ही ज्वेलर्सकडे जाऊ शकत नाहीये. तर ठीक आहे म्हटलं. मी काय विचार केला, अरे आपल्याला पुण्याला जायला 1000-1500 तरी खर्च आहे, तरी आम्ही तो विचार सोडून दिला. म्हटलं हा हिंदू धर्माचा पहिला संस्कार आहे आपला, तर आपण जायला पाहिजे. मग मी तसंच पिंपळे सौदागरला गेलो, व्यवस्थित कान टोचले, ते खुश झाले. ते म्हटले आता किती पैसे द्यायचे दादा? तर मी म्हटलं ह्यासाठी आम्ही कुठलंही मागून घेत नाही पैसे, ते तुम्ही स्वखुशीनं द्या. फक्त एक मागून घेतो तो एक नारळ, तो सुद्धा का घेतो आम्ही, तर आमची जी भट्टी असते तर त्याला आम्ही बागेश्वरी म्हणतो, तर तिच्यावरच आमचा पूर्ण चरितार्थ चालत असतो अग्नीवर. मग तिचा मान म्हणून आम्ही फक्त नारळ एक घेत असतो. ठीक आहे म्हटले. नारळ दिला, त्यांनी एक बंद पाकिट माझ्याकडे लिफाफा दिला. ठीक आहे म्हटले, काय असेल ते असेल. मी जेव्हा सांगलीला जाऊन बघितलं तर त्यामध्ये त्यांनी 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही, ₹5000 घालून दिले होते. म्हणजे
जवळजवळ त्यावेळीच्या दराच्या दृष्टीनं ते जवळजवळ एक अर्धा तोळा सोना येऊ शकेल एवढी ती अमाऊंट होती. मग मी आश्चर्यचकित, ह्यावरच लक्षात आलं आपले जर आपण एखादा कस्टमरला आपलेपणाने जर सर्व्हिस दिली तर कस्टमर सुद्धा मागे पुढे बघत नाही, तेव्हा आपल्याला मोबदला अगदी योग्य देत असतो. बरोबर. म्हणजे तुम्ही आपले नार्वेकर यातलं आपलंय हो. हे आपले पण नक्कीच सार्थक केलेलं आहे, हो, हो. कस्टमरनी पण आणि तुम्ही पण विश्वासाने. हो, हो. स्वानंद सर, खरं तर आता पाडवा जवळ आलाय, तुमची धावपळ चालू आहे, आम्हालाही दिसतंय. पण तरी या धावपळीमध्ये तुम्ही आम्हाला खूप वेळ दिलात तुमचा. माझं व्यासपीठसाठी खूप छान मुलाखत दिली आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल मयूर फूड्स कुक्ड विथ केअर यांच्यातर्फे तुम्हाला ही एक छोटीशी भेट. थँक्यू, धन्यवाद. चला तर मग प्रेक्षकांनो, कशी वाटली तुम्हाला स्वानंद सरांची ही मुलाखत? पाडव्याचा मुहूर्त साधून नक्की त्यांच्या शोरूमला भेट द्या आणि त्यांच्याकडे ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेसचा उपयोग करा. नक्की समजावून घ्या. जर तुम्हाला आजची माझी स्वानंद सरांची मुलाखत आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.